तुम्हा सर्वांना थंबनेल पाहून तर समजलंच असेल की मी कुठे चाललेली आहे. तर यस, माझी आहे 4th वेडिंग अॅनिव्हर्सरी आणि अक्षयचं शूट चालू आहे वाईमध्ये. सो त्याला भेटण्यासाठी मी वाईला चाललेली आहे आणि जाता जाता हे जे ट्रॅफिक आहे हे मला लोणावळ्याच्या घाटात लागलं होतं. असो खूप वेळानंतर मी फायनली हॉटेलवरती पोहोचलेली आहे. हे आहे हॉटेल जिथे आम्ही स्टे करणार आहोत. आणि इथे गेल्या गेल्या मला असं समजलं की इथली लाईट गेलेली आहे. सो मी इकडे आल्यानंतर पहिलं तर फ्रेश झाले आणि इतकं सुंदर सरप्राईज असेल हे मी अजिबात इमॅजिन केलं नव्हतं. म्हणजे मला हा खूप मोठा धक्का बसला होता. हे सरप्राईज आम्हाला हॉटेलतर्फे मिळालेलं होतं आणि खरंच खूप छान डेकोरेट त्यांनी केलेलं होतं. म्हणजे इथं पाहू शकता मी किती दमलेली आहे. सो मी आता फ्रेश वगैरे होते आणि फ्रेश होऊन आता लाईट नाही आहे त्यामुळे ऑफकोर्स मला सेटवर जाऊनच आवरायला लागणार आहे. मी फ्रेश झाल्यानंतर ही एक कार मला घ्यायसाठी आली होती जी मला सेटवर नेऊन पोहोचवणार होती. आणि यस, आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत बावधन या गावामध्ये जिथे जाऊबाई गावाचं शूट चालतं. तर यस, मी पोहोचलेली आहे सेटवरती. ॲक्च्युली मी घरातून सकाळी खूप लवकर निघाली होती मुंबईवरून आणि इकडे पोहोचेपर्यंत मला बराच वेळ लागला होता. आणि आता आपण पाहू शकता किती सुंदर अशी रांगोळी इथे काढलेली होती. हा सेट तर तुम्ही पाहिलेलाच असेल टी व्हीमध्ये. देन मला सांगितलं की तुम्ही या व्हॅनिटीमध्ये जाऊन बसा, इथे आराम करा. ॲक्च्युली खूप वेळ झाला होता, मी अक्षयची वाट बघत होते पण आमची भेट होणं मुश्किल होतं कारण तो शूटमध्ये बिझी होता. देन मी थोडंसं व्हॅनिटी वगैरे त्याचं शूट घेतलं जी अक्षयची व्हॅनिटी होती. आणि नंतर मस्त कॉफी घेतली, मेकअप केला. मेकअप म्हणजे बस थोडंसं टचअप दिलं होतं कारण आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचं आहे म्हटल्यावर थोडं तर लागणारच ना. हिअर आय एम ऑलमोस्ट रेडी. कोण आलं? अरे काय चाललंय? मेकअप. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. सगळंच साहित्य आणलेलं दिसतंय. अरे वा, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. थांब ह्याला कट. मला कॅमेराच पकडायला येत नाही मिररमध्ये. मला माझ्याच तोंडावर पकडला मी. हो काय. अक्षय सीनमध्ये इतका बिझी होता की जवळपास सेटवर आल्यानंतर 3 ते 4 तासानंतर आमची भेट झाली. देन तो मला हे काशीनाथांचं मंदिर दाखवण्यासाठी घेऊन आला होता, जे मंदिर खरंच खूप ऑसम होतं. खूप आवडलं मला. इथं हे जे घोडे जे होते ना बाहेरचे, हे तर मला प्रचंड आवडलेले होते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुरेख काम आहे. ॲक्च्युली तुम्हाला हे व्यवस्थित दिसणार नाही कारण तेव्हा माझ्याकडे आयफोन नव्हता आणि आम्हाला एकही मिनिट कुणी रिकामं सोडत नाही. प्रत्येक ठिकाणी जिकडे जाणार आम्ही तिकडे फॅन मुवमेंट असतातच. बरेच लोक आले ज्यांनी अक्षयसोबत खूप सारे फोटोज क्लिक केले, त्याचे फॅन्स होते. तुम्ही पाहू शकताय प्रत्येक वेळेस ते या लाईटमध्ये त्या लाईटमध्ये, इकडून छान येतोय तिकडून छान येतोय असं चाललं होतं. देन अक्षयने इकडे आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतलं. ॲक्च्युली आतमधल्या गाभाऱ्यामध्ये लेडीजना प्रवेश नाही आहे. सो लेडीज या बाहेरूनच दर्शन घेतात, त्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि अक्षयने प्रॉपर व्यवस्थित जाऊन दर्शन वगैरे घेतलं होतं. प्रत्येक गावाची, प्रत्येक मंदिराची किंवा प्रत्येक देवळाची आपली आपली एक काही प्रथा असते जी प्रत्येकजण फॉलो करतात. ॲक्च्युली मी आतमध्ये जाणार होते हे मला आणि अक्षयला देखील माहीत नव्हतं, पण आम्हाला पटकन तिथल्या लोकांनी सांगितलं की नाही मॅडम तुम्ही आतमध्ये जाऊ नका की कारण तुम्हाला अलाउड नाही आहे. सो मी आतमध्ये नाही गेले, बाहेरूनच दर्शन घेतलं कारण तिथल्या प्रथांचा आपण आदर करायला हवा असं मला वाटतं. देन इकडे पण काही लोक अक्षयला भेटले. आता मुलांनो, कसं वाटतंय तुम्हाला? तुमच्या गावामध्ये शूटिंग चालू आहे, कसं वाटतंय तुम्हाला? हो का? कुणाकुणाला भेटले तुम्ही? हो का? कोण आवडतं मग सगळ्यात जास्त? सगळेच आवडतं का? त्रास कोण देतो तुम्हाला? हा देत असेल हा ना? या मुली इतक्या जर क्यूट होत्या, त्यांचा कॉन्फिडन्स जो होता मला तो खूप आवडला. खूप छान बोलत होत्या त्या आणि ऑफकोर्स त्यांच्या गावात शूट चालू होतं, त्यांना मज्जाच येत असणार. इकडे माझ्या सँडलचं लॉक अक्षय लावून देत होता कारण मला सारखं उठावं बसावं लागत होतं ते सँडल काढण्यासाठी. अक्षय म्हटलं राहू दे मी लावून देतो. सो मी ते थोडंसं कॅप्चर केलं आहे, जरासं प्रेम थोडंसं. देन आम्ही व्हॅनिटीमध्ये आलो आणि व्हॅनिटीमध्ये आल्यानंतर मेकअप दादांना थोडासा वेळ होता त्यामुळे त्यांनी माझा मेकअप करायचं ठरवलं. ते बोलले मॅम तुम्ही शांत बसा, मी तुमचा मेकअप करणार आहे. म्हणलं ओके ठीक आहे, काय हरकत नाही. हाय हाय हाय. तुम्ही इथे पाहू शकता मेकअप दादांनी माझा किती सुंदर लुक केलेला आहे. माझं शूट आहे मस्त झालं.
इथे मेकअप दादांचे खरंच एफर्ट्स दिसत आहेत. त्यांनी खूप सुंदर मेकअप केलेला. हो एकदम हे डोळे हे झाले हा भारी झाले डोळे खूप. खरं तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता आणि ॲक्च्युली आम्ही 2 महिन्यानंतर भेटत होतो, त्यामुळे मी खूप हॅप्पी होते. डन. थँक्यू. व्हेरी नाईस. 10 ते 12 मिनिटांमध्ये मेकअप दादांनी माझा इतका सुंदर मेकअप केला होता जो मला खूप जास्त आवडलेला होता. आणि पुढे बघा केक किती सुंदर आहे आमचा. काय डिझाईन केलेलं आहेस, तुझ्या डोक्यात काय होतं? I have one photo that I like very most. That is mobile photo, but I like most that. Lighting के लिए? Oh sir, lighting के लिए. Lighting के लिए. Yes. Oh, I like very wow. much. This is recent photo. Yes, nice. जी. अरे यार कमाल कमाल. हाँ, दाल. व्हिडिओ स्टार्टिंग मी करतो. तर आज आमचे जवळचे मित्र अक्षय टाक यांच्या लग्नाचा मला वाटतं 5वा वाढदिवस आहे. 4वा वाढदिवस आहे, म्हणजे 4था वाढदिवस आहे. आणि त्या निमित्तानं आमची झी मराठीची सगळी टीम, कलावंत टीम, आमचं दादा हार्दिक दादा, मी स्वतः संदीप गायकवाड आणि आमचे लेखक स्वतः आणि परत आमचे दुसरे लेखक या ठिकाणी उभे आहेत. तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपण 2-2 शब्द बोलून त्यांना ब्लेसिंग देऊया नवरा बायकोंना, असं मला वाटतं. हॅपी अॅनिव्हर्सरी. नाही पण अक्षय ठाकरावांचं मला खूप कौतुक वाटतं. या वेगळ्या गावात येऊन त्यांनी 2 तासात जो काही फोटोवाला केक अरेंज केलेला आहे, एवढं प्रेम लग्नाच्या 4 वर्षानंतर. एक तर त्यांना आठवत नव्हतं 5वा का 6वा असं बघितलं. मी खोटं बोलत नाही, पण आता बहुमतानं 4था वाढदिवस असं ठरलेलं आहे. तर त्या लग्नाच्या स्वमतानं पण त्यांचं स्वमत बहुमतापेक्षा काही कमी नाही. तर त्यांना खूप खूप शुभेच्छा. अधिपतीकडून शुभेच्छा भेटल्या. अधिपती दादाकडनं शुभेच्छा मिळाल्या आहेत. अधिपतीकडून पण अधिपती हा एक जो व्हायचाच होता. आता आमचे महाराष्ट्राचे लाडके, आमचे सगळ्यांचे लाडके हार्दिक दादा ते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील. म्हणजेच आमचे राणा दादा तुम्ही नाही, सगळ्यात आधी तुम्हाला हार्दिक कडून हार्दिक शुभेच्छा. आणि अक्षय टाक बद्दल काय सांगायचं, नुकतीच ओळख झाली आमची. नाव तर ऐकून होतो पण नुकतीच ओळख झाली. गौरवच झालाय आमचा. म्हणजे एकमेकांशिवाय आमचं अडतच. आपण म्हणतो ना अडत नाही, पण आमचं अडतं. कोण नसलं तर अडतं. का जात नाही आम्हाला एकमेकांशिवाय सध्या, असं आमची घट्ट मैत्री झालेली आहे काहीच दिवसांमध्ये. अधिक दादा त्यांची रूम सोडून आमच्या रूम मध्ये झोपायला आले. एका पलंगावरती काल आम्ही 4 जण, देवदत्त नागे, हार्दिक जोशी, संदीप गायकवाड, अक्षय टाक, आम्ही सगळे एकाच बेडवर होतो काल. आणि नाही असं करू नका. आज म्हणून हॉटेललाच वेगळं घेतलं. आणि त्याच्यामुळे कालची परिस्थिती बघून मी हॉटेलच नाही, खरंच माणूस म्हणून ग्रेट आहे, अभिनेता म्हणून तर, आणि अभिनेता म्हणून तर खरंच खूप हुशार आहे. आणि मार्गदर्शन करायला आमच्याकडे संदीप दादा आहेतच, सिनियर कलाकार आहेत. शून्यापासून मी त्यांच्यावर काम करतोय आणि मला असं वाटतं खूप शिकायला मिळतं यांच्याकडून मला सुद्धा. आणि मजा येते. हे नसतील आजूबाजूला तर काम करताना मला कसं तरी होतं. मी जेव्हा एकटा असतो तेव्हा नेहमी मी कुठे असलो तरी सांगतो, पहिले दोघं आहेत का, हा माझा पहिला प्रश्न असतो. तर माझे आधारस्तंभ आहेत ते या कार्यक्रमामध्ये. तर माझा एक प्रश्न असा आहे की म्हणजे आता केक कटिंग होणार आहे. आता लग्नाचा वाढदिवस आहे म्हटलं, केक आलाय, केक कटिंग होणार, पण केकावरती फोटो आहे. बरोबर. केक वरती फोटो आहे नवरा आणि त्याच्या बायकोचा. बरोबर. म्हणजे यांचाच आहे. आता ही जी काय सोनी जी आहे ती यांना देणार आहे. आता काय नेमका प्रश्न की कापणार कोणाला पहिले, कोण कुणाला कापणार, आणि ते कोण कोणाला कापणार. केकला कापणार. मी तर म्हणतो आपल्या स्टाईल मध्ये होऊन जाऊ दे ना. जेव्हा करणार तेव्हा करणार, आता मजा येणार. पण आमचे विकास दादा पण इथे आहेत. विकास दादा पण 2 शब्द त्यांना ब्लेसिंग द्यावी असं मला लेखक असल्यामुळे बरेच शब्द बोलू शकतो. 2 शब्द बोलतो. मनापासून शुभेच्छा. मी 2चे 4 झाले, 4चे उदित. थँक्यू. मुद्द्याचं बोललेले आहेत. आणि आज खरंच आज तर खूप छान लागलेत. आमचे अधिपती दादा पण आज इथे आल्यामुळे आणखी छान वाटतंय. आणि माझ्याकडनं तुम्हा दोघांना, नवरा बायकोंना खूप खूप शुभेच्छा.
तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो, खूप यश मिळो, खूप धनसंपदा, खूप सौंदर्य तुम्हाला लाभो, खूप पैसा लाभो आणि तुमच्या सगळ्या अडचणी दूर हो हीच भगवंत चरणी प्रार्थना करेल. तुम्ही आयुष्यभर असे सुखी राहा मित्रांनो. वा, आता मला एक दादा कोंडकेंच्या शुभेच्छा पाहिजे. हा देतो ना दादा कोंडके. आज आमच्या मला केक आणलाय का? मला केक मध्ये नवरा बायको आता कोण कुणाला कापणार? ही जी बाई आहे ना रोज ह्याची खिसे कापते हो. रोज ह्याची खिसे कापते. आता सांगतो तुम्हाला जवळजवळ 5,500-7 हजारापर्यंत खर्च केलाय. कालपासून त्याला घाम सुटलाय. हॉटेलचा खर्च, ह्याचा खर्च, त्याचा खर्च, झोप उडाली त्याची. तरी पण तुम्हाला नवरा बायकोला माझ्याकडनं ह्या दादाकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी आणि आणखी एक आमचे लेखक मित्र हेही शुभेच्छा देतील. निशांत तूही तुझाही आशीर्वाद लाभू दे. तुम्ही शांत बसू नको. काही शांत बसतच नाही, पण छान काय बोलायचं मला पण शब्द लिहितोस ना. नाही, कोल्हापूर पासून आम्ही एकत्र आहे. सरांच्यामुळे ओळख झाली आणि तेव्हापासून मैत्री आहे आमची. त्यांना दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इकडे आमचं राहुल पण आहे, आमचा शिवा पण आहे आणि आमचे स्पॉट विक्रम पण आहे. हे तुम्ही सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. हा क्या बोला हैप्पी शादी की बहुत बहुत तेरी भाषा में दे ना. बहुत सारी बधाइयाँ दे तेरी भाषा में दे. दुआ दे उनको. दुआ तो मेरी तो हमेशा साथ रहेगी. हाँ, और शादी की बहुत बहुत बधाई है. चौथा या 5वां साल है? चौथा है ना. ये 5वां चालू हो गया है. हाँ. तो हमेशा खुश रहो और आगे बढ़ो और मम्मी पापा का आशीर्वाद लेके चलते रहो. थँक्यू. विक्रम आगे आओ, तुम भी बोलो. सरांना आणि मॅडमला खूप खूप अॅनिव्हर्सरीचा शुभेच्छा देतो आणि भोले बाबाच्या चरणाला आशीर्वाद घेऊन तुमच्या जेवढी पण कष्ट आहे काही पण असू द्या, देवाला तुम्ही काहीतरी चुकी झाली काहीतरी होऊ द्या. तुम्हाला खूप खूप आभार आणि तुमच्या आयुष्यात जीवाला हिंदी मध्ये सांगू तो आपकी लाईफ में हमेशा खुशियां बनी रहे. थँक्यू. इतका छान गोड आशीर्वाद सगळ्यांना मिळालेला आहे या दोघा नवरा बायकोंना. आता मी पुन्हा आता प्रश्न तो आलाय परत आला की चौथा आहे का 5? बोलने के लिए इंसान रखा है. बरं आता कापणार कुणाला? मी काय करतो, असं फिरवाणे असं कापा. केक कापण्याआधी हात कापत आहे अक्षय इकडे. मला असं वाटतं मध्ये कापू नका. तुम्ही साईडचा हात चौकून दाबा. तुमच्या मध्ये कोणी आलं नाही पाहिजे. आणि इथे क्रॉस. तुमच्या मध्ये कोणी आलं नाही पाहिजे. Happy birthday to you. Happy anniversary. केक खायच्या बाकी काय. वा 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 वा. चला भंडारा सुरू आणि सत्यनारायणचा प्रसाद आहे बाहेर. नंतर मंचुरियन आहेत बाहेर. मंचुरियन आज भरपूर लग्न पण आहे. थांब घे तुझ्यासाठी झालं काय एकदाचा खा. या सगळ्यांच्या शुभेच्छांनी आणि सगळ्याच गोष्टींमुळे आमचा दिवस खूप छान गेला होता. ॲक्च्युली पॅकअप खूप लेट नाईट झालं होतं. 1:30 की 2 वाजले होते पॅकअप व्हायला. देन आम्ही हॉटेलवरती आलो जिथे अक्षय वगैरे त्यांची सोय केलेली होती राहायची. तिथे त्याने सगळे कॉस्ट्यूम वगैरे त्यांना काढून द्यायचे होते. कॉस्ट्यूम काढले, चेंज वगैरे केलं. देन आम्ही आमच्या हॉटेलवरती गेलो आणि खूप दमलेलो होतो. खूप हेक्टिक डे होता अक्षयसाठी. खरंच तो खूप कष्ट घेत आहे हे दिसून येत होतं मला. हे मी अक्षयला दिलं होतं घेऊन कापूर आणि तो फायनली त्याने लावला गाडीमध्ये आणि इतका छान सुगंध दरवळतोय. चांगला वास येतोय गाडीमध्ये. असं कोमट वातावरण नाही आहे. सो भारी वाटलं. हे तू लावलंस त्याच्याबद्दल धन्यवाद. कारण छान सुगंध आला त्याचा गाडीत बसले की लगेच. अरे वा, म्हणजे माझी चॉईस नेहमी चांगली असते. खरंच छान आहे ते. ऑक्सिजन आहे डायरेक्ट. एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढी सगळी अरेंजमेंट केल्याबद्दल खूप थँक्यू अक्षय तुला आणि आय लव्ह यू सो मच. सो तुम्हाला सुद्धा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.